प्रत्येकाला आता जर तुम्ही गेलेला उन्हाळा बघितला, एवढा भयंकर ऊन होतं. त्यामुळे प्रत्येक जण आता म्हणायची सध्या गरज पडत नाही, प्रत्येक जण एक एक दोन दोन सावलीची झाडं घेऊन जातात आणि लावायला लागली. फळाचे नाही पण सावलीसाठी लावायला लागली. तरी पण माझं तालुक्यातील जनतेला किंवा शेतकऱ्याला आव्हान आहे, तुम्ही फळाचे नाही कमीत कमी सावलीचे तरी एक दोन झाडं लावा. ओके. पण काय होतंय आपल्या इकडं या आपल्या भागामध्ये डोंगर भागामध्ये वातावरण टेम्परेचर जास्त असल्यामुळं त्या ज्या कलमाची जी ग्रोथ होणारी ती ग्रोथ होत नाही. त्यामुळं काय होतंय बाकीच्या पेक्षा आपल्या कलमाला थोडा रेट जास्त लागतो. त्यामुळं शेतकऱ्याला वाटतंय पुणे आणि कोकण पट्टीमध्ये कमी प्राइसमध्ये कलमी मिळतात, त्यामुळे तिकून खरेदी करतात. आणि सरासरी कोकण पट्टीमध्ये आपल्या इकडं टिकत नाही कलम. ते आपल्या इकडले जे वातावरणामधलं कलम तयार केलेलं असते तर तोच फक्त कलम टिकतो आपल्या इकडे. पहिल्या स्टार्टिंगला त्याला गावरान कोळीपासून पहिल्या एक गावरांचं कलम उगवू टाकायचं. त्याला नंतर पुन्हा 1-2-3 महिन्यानं कटिंग करून त्याला मदर प्लांटची काडी घेऊन त्याला जोडायची. नंतर पुन्हा बॅगची प्रक्रिया असते, बॅग चेंज करावं लागते. त्याच्यामध्ये जवळपास 5-6 महिन्याचा कालावधी जातो. आंब्यामध्ये जवळपास आपल्या इकडे 9 प्रकारचे व्हरायटी. कुठले कुठले आहेत त्यामध्ये? केशर, दशेरी, मलिका, गोवा मानपूर, नंतर पुन्हा लंगडा आहे, पुन्हा बदाम आहे, बरं. आणि मलिका. नमस्कार मंडळी, आज आपण किल्ले धारूर तालुक्यातील चोरंबा या ठिकाणी अजय राजे नर्सरी या ठिकाणी आहोत. तर पट्ट्यात व बीड जिल्ह्यामध्ये त्याचप्रमाणे यांच्या शाखा परराज्यात पण आहेत. अनेकांना अनुभव आहे या ठिकाणी कुठले कुठले फळे आहेत. या ठिकाणचे काही या नर्सरीचे मालक आहेत, त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत. नाव आहे अजय रामहरी चव्हाण. आपण ह्या नर्सरीची सुरुवात कधीपासून केली आणि कसा प्रतिसाद मिळतो आपल्याला? जवळपास 7 ते 8 वर्ष झालं आपण नर्सरीची चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये अगोदर आपण बाहेरून इतर राज्यातून आणून त्या झाडांची विक्री केली. नंतर मग लक्षात आलं की इतर राज्यातून आणून म्हणजे गॅरंटेड जातीचे रोप भेटत नाही. त्यामुळे अगोदर मी मदर प्लांट तयार केला. त्याच्यानंतर केशर, बदाम, आंब्यामध्ये 7-8 जातीचे मदर प्लांट तयार केले आणि नंतर आपल्या नर्सरीमध्ये तेच प्लांटेशन करून कलम प्रक्रिया करून तेच विक्री करतोय. बरं, असा समज आहे शेतकऱ्यामध्ये की पुणे किंवा कोल्हापूर बाहेर जिल्ह्यातून दूरवरून जर आणलं तरच चांगल्या प्रकारे लागवड होते किंवा त्याला फळे लागतात, तर आपल्याला चांगला प्रतिसाद मिळतो. याचं काय कारण? नाही तसं नाही. ते त्याच्यामध्ये काय आहे, ते ह्याच्यामध्ये फक्त प्राइसवर डिपेंड करते. कारण काय होतंय आपल्या इकडं या आपल्या भागामध्ये डोंगर भागामध्ये वातावरण टेम्परेचर जास्त असल्यामुळं त्या ज्या कलमाची जी ग्रोथ होणारी ती ग्रोथ होत नाही. त्यामुळं काय होतंय बाकीच्या पेक्षा आपल्या कलमाला थोडा रेट जास्त लागतो. त्यामुळं शेतकऱ्याला वाटतंय पुणे आणि कोकण पट्टीमध्ये कमी प्राइसमध्ये कलमी मिळतात, त्यामुळे तिकून खरेदी करतात. आणि सरासरी कोकण पट्टीमध्ये आपल्या इकडं टिकत नाही कलम. ते आपल्या इकडले जे वातावरणामधलं कलम तयार केलेलं असते तर तोच फक्त कलम टिकतो आपल्या इकडे. आपण प्रक्रिया कशी करता? जे आपण रोप तयार करता कशा प्रकारे प्रक्रिया करता? पहिल्या स्टार्टिंगला त्याला गावरान कोळीपासून पहिल्या एक गावरांचं कलम उगवू टाकायचं. त्याला नंतर पुन्हा 1-2-3 महिन्यानं कटिंग करून त्याला मदर प्लांटची काडी घेऊन त्याला जोडायची. नंतर पुन्हा बॅगची प्रक्रिया असते, बॅग चेंज करावं लागते. त्याच्यामध्ये जवळपास 5-6 महिन्याचा कालावधी जातो. तर आपल्याकडे आंब्यामध्ये किती प्रकारच्या व्हरायटी आहेत? आंब्यामध्ये जवळपास आपल्या इकडे 9 प्रकारचे व्हरायटी. कुठले कुठले आहेत त्यामध्ये? केशर, दशेरी, मलिका, गोवा मानपूर, नंतर पुन्हा लंगडा आहे, पुन्हा बदाम आहे, बरं. मलिका. तर आंब्या व्यतिरिक्त इतर देखील या ठिकाणी भरपूर रोपे दिसतात. तर कुठले कुठले फळ आपल्याकडे रोप मिळतं, ज्यामध्ये काय पालेभाज्या मिळतात का? फळभाज्या फक्त फळाची झाडे आहेत? कुठले कुठले? नाही पूर्णच आहे. मिरची, टोमॅटो, पूर्ण पालेभाज्यापासून फळभाज्यापर्यंत. आणि आपल्याला जे हॉटेलसाठी घरासाठी शोचे प्लांट लागतात ते पण आहेत. आणि सावलीसाठी आता कसं आता वृक्ष तोड भरपूर झाली आणि सावलीसाठी निसर्गामध्ये झाडच नाही सावलीसाठी. त्याच्यासाठी पण माझ्याकडे
10 ते 12 नमुन्यामध्ये झाड अवेलेबल आहेत. हा, हा. त्याच्यामध्ये सप्तपर्णी, हम्म, नंतर करंजी, वड, पिंपळ हम्म. असे भरपूर म्हणजे कमी पाण्यामध्ये येणारे पण झाड आहेत. बरं. तरी आता आपल्याकडे जर पाहिलं तर एका रोपांचे किती किती रोप आहेत आपल्याकडे एक झाडांचे? आपल्याकडे एका व्हरायटीचे 400, 500, 1000, 2000 क्वांटिटी मध्ये आहे. हम्म. जेवढे म्हणजे मागणी होईल तेवढे आपण उपलब्ध करू शकता. उपलब्ध. आता जर आपल्यापासलं संपल्यानंतर मग काय बाहेरूनच मागवावं लागतं, त्याला हा. पर्याय नाही. बरोबर. तरी सरासरी किती सीझन होतं आपलं? सीझन अंदाजे सांगता येत नाही, तरी पण एक 25-30 हजार कमी विक्री होतो. ओके, ओके. का आपल्या डोंगर पट्ट्यामध्ये जास्त वृक्ष लागवड होत नाही, कमी प्रमाणात होते आणि जास्त वृक्षतोड होते. जर पाहिलं तर आपला डोंगर पट्टा आहे, बालाघाटची पर्वतरांग आहे. या पर्वतरांगेवर मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होत आहे. तर आपण या परिसरातील आपल्या खास करून जिल्ह्यात तर आपलं सगळीकडे रोप पोहोचतं, तर तालुक्यातल्या नागरिकाला काय आवाहन कराल? नाही, वृक्ष तोड पहिली होत होती, आता नाही. आता प्रत्येकाला, आता जर तुम्ही हे गेलेला उन्हाळा बघितला, एवढा भयंकर ऊन होतं. त्यामुळे प्रत्येक जण, आता म्हणायची सध्या गरज पडत नाही, प्रत्येक जण एक एक दोन दोन सावलीची झाडं घेऊन जातात आणि लावायला लागले. फळाचे नाही पण सावलीसाठी तर लावायला लागले. तरी पण माझं तालुक्यातील जनतेला किंवा शेतकऱ्याला आव्हान आहे, तुम्ही फळाचे नाही, कमीत कमी सावलीचे तरी 1-2 झाडं लावा. मंडळी, किल्ले धारूर तालुक्यातील अजय राजे नर्सरी तरुण बांधव आहेत, ज्यांनी गेल्या 7 ते 8 वर्षापासून या ठिकाणी नर्सरी सुरू केली. जवळपास प्रत्येक व्हरायटीचे त्यांच्याकडे 500 ते 1000 रुपये मिळतात. जे शेतकऱ्यांची जशी मागणी आहे तशी त्याच्याकडे उपलब्ध करतात. या धारूर तालुक्यामध्ये मागील काही वर्षापूर्वी भरपूर प्रमाणात वृक्षतोड व्हायची. एकंदरीत पाहिलं तर या 2 वर्षामध्ये कमी प्रमाणात झाली आहे. मात्र जशी वृक्षतोड झाली त्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली नाही. ज्यामुळे वृक्षतोड झाली तर त्या ठिकाणी वन्य प्राणी आहेत. आज आपण पाहू शकतो की महामार्गावर अनेक वेळा पळताना दिसतात, अनेकांचे जीव जातो. ती एक निसर्ग सांभाळणं प्रत्येकाची आपली जिम्मेदारी आहे. आज या ठिकाणी आपल्याच्या बांधवाने धारूर तालुक्यामध्ये या राष्ट्रीय महामार्गावर चोरंबा या ठिकाणी ही नर्सरी आहे आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी या बांधवाला प्रतिसाद मिळत आहे. जर पाहिलं तर बाहेर दूरवर जाण्यापेक्षा या ठिकाणीच उपलब्ध रोपे आहेत. कारण बाहेरून आणलेले रोपे आपल्या इकडे जे काही वातावरण आहे वातावरणाला मॅच होत नाहीत आणि कधी प्रमाण जर नाही आलं व्यवस्थित तर माणसाचं मन खचलं जातं आणि मग नंतर ते माणूस त्यामुळे आपल्याकडे जर हे रोपं लावले तर टिकतात आणि गॅरंटेड आपण यांना या ठिकाणी बोलू शकतो. खास या बांधवांनी केलेली नर्सरी खरंच उत्कृष्ट काम आहे एकंदरीत पाहिलं तर. आणि आपल्या धारूर तालुक्यामध्येच चोरंबा या गावी हे फळे उपलब्ध आहेत. गोवर्धन बडे, SPL मराठी, किल्ले धारूर, बीड.